सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 11वा भाग 7वा आणि ओवी संख्या आहे 301 ते 350। जणू काय या महातेजाच्या महासमुद्रात सर्व सृष्टी बुडून गेली आहे अथवा आकाश तर प्रलयकालच्या विजेच्या पदराने झाकून गेले आहे अथवा प्रलयकालच्या तेजाच्या ज्वाला तोडून त्यांच्या आकाशात मांडव बांधला आहे। आता असे ते विश्वरूपाचे तेज दिव्य ज्ञानदृष्टीनेही पाहवत नाही। अधिकाधिक पुष्कळ प्रकाश अतिदाह करणारा असा पेटत आहे, म्हणून ते तेज पाहण्यास दिव्य चक्षुलाही त्रास पडतो। अथवा महाप्रलय काळच्या अग्नीचा भडभडाट जो कालाग्नी नामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता, तो ज्याप्रमाणे शंकराच्या तृतीय नेत्राची अग्नीची कळी उमलावी त्याप्रमाणे पसरला आहे, त्याप्रमाणे त्या पसरलेल्या प्रकाशामुळे 5 अग्नीच्या ज्वालांचे वेढे जिकडे तिकडे पडत असता ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत। अशा प्रकाशाच्या अपूर्व तेजाची जणू काय राशीच असे तुझे आश्चर्यकारक रूप माझ्या जन्मात मी आजच पाहिले। महाराज, आपल्या तेजाला व व्याप्तीला सीमा नाही। वेदांकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस। या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस। अव्यय व शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा आणि सनातन असा पुरुष तू आहेस असे मला वाटते। देवा, आपण परब्रह्म आहात। आपण ओंकाराच्या 3.5 मात्राच्या पलीकडे आहात व आपले ठिकाण वेद शोधित आहेत। जे आकार मात्राचे घर, जे विश्वरूपी ठेव्याची एकच खाण, असे जे अविकार गहन व अविनाश, ते महाराज आपण आहात। तू धर्माचा जिव्हाळा आहेस। तू मूळचाच सिद्ध आहेस व नित्य नवा आहेस। तू 36 तत्वांहून निराळा असा 37वा एक अलौकिक पुरुष आहेस असे मी जाणतो। ज्याला आदी नाही, मध्य नाही व अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे बाहू अनंत आहेत, चंद्र सूर्य ज्याचे नेत्र आहेत, दीप्तिमान अग्नी ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जणू काय गिळून टाकत आहे, असा तुला मी पाहत आहे। तू आदी मध्य व अंत रहित आहेस। स्वतःच्या सामर्थ्याने तू अनंत आहेस। तुला सर्व बाजूंनी असंख्य हात व पाय आहेत। जगातील सर्व हात व पाय हे तुझे हात व पाय आहेत व तुझ्या स्वरूपाला मर्यादा नाही। आणि चंद्र व सूर्य या तुझ्या डोळ्यांनी तू कोपाच्या व कृपेच्या लीला दाखवत आहेस। तू कोणावर कोप कटाक्षाने रागावतोस व कोणाच्या कृपादृष्टीने सांभाळ करतोस। देवा, मी याप्रमाणे तुझे हे स्वरूप पाहत आहे। पेटलेल्या प्रलयाच्या अग्नीचे तेज जसे असावे तसे हे तुझे तोंड आहे। वणव्याने चोहोकडून पर्वत पेटला म्हणजे जसा ज्वालांचा भडका उडतो, त्याप्रमाणे दात व दाढ चाटीत असलेली जीभ लोळत आहे। या तोंडाच्या उष्णतेने आणि सर्व शरीराच्या तेजाच्या प्रकाशाने संतप्त झालेले विश्व अतिशय खवळले आहे। स्वर्ग व पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश व तू एकट्याने व्यापला आहेस। सर्व दिशाही तू एकट्याने व्यापला आहेस। हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे। किंवा जे भूलोक, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष अथवा 10 दिशा व सर्व क्षितिज वर सांगितलेले ते सर्व तू एकट्याने भरलेले आहे, हे मी कौतुकाने पाहत आहे। परंतु जसे एखाद्या भयंकर वस्तूने आकाशासह सर्व जग बुडवावे, तसे तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील सर्व ठिकाणे व्यापलेली मी पाहतो। अथवा ज्याप्रमाणे अद्भुत रसाच्या लाटांनी 14ही भुवनांना वेढा पडावा, त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे। मग मी कशाकशाचे आकलन करावे? तुझी विश्वरूपाची व्यापकता विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन होत नाही व तुझी रूपाची प्रखरता सहन होत नाही। यामुळे सुख तर दूरच राहिले, परंतु जग हे आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे। देवा, तुला पाहून भयाची भीती कशी आली ते कळत नाही, परंतु प्रस्तुत दुःखांच्या लाटात तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत। सहज विचार करून पाहिले तर तू जो महात्मा, त्याचे दर्शन झाले तर भय व दुःख यांचा योग का व्हावा? परंतु हे विश्वरूपाचे दर्शन ज्या कारणामुळे सुखकारक होत नाही, ते कारण मला कळून आले। जोपर्यंत तुझे रूप दृष्टीस पडले नाही, तोपर्यंत जगास विषय सुख चांगले वाटते। आता ज्या अर्थी तुझ्या स्वरूपाचे दर्शन झाले, त्या अर्थी विषयांचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झाला आहे। त्याचप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल काय? बरे, आलिंगन जर न द्यावे तर या संकटात कसे राहावे? म्हणून तुला मिठी न मारता मागे सरावे
तर अनिवार्य असा हा जन्म मरण रूप संसार मागे सरण्याला आडवा येतो आणि पुढे सरणारा तू तर अनावर असल्या कारणाने आकळता येत नाहीस। याप्रमाणे मध्येच असलेल्या या संकटात सापडलेल्या बिचाऱ्या त्रैलोक्याची होरपळ होत आहे असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे। जसा अग्नीने पोळलेला मनुष्य थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो त्यावेळी खवळलेल्या पाण्याच्या लाटांनी जसा तो अधिकच भीतो, या जगाची तशी स्थिती झाली आहे। तुला पाहून तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर ते तळमळत राहिले। यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञानसंपन्न देवांचे चांगले समुदाय आहेत, हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत। कोणी भयभीत होत आहेत, कोणी तुझे स्तवन करत आहेत। महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करत आहेत। हे ज्ञानसुरांचे ज्ञानसंपन्न देवांचे समुदाय तुझ्या अंगच्या तेजाने सर्व कर्माची बीजे, जी अज्ञान वासना वगैरे तू जाळून आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिसळतात। आणखी कित्येक जे स्वभावतः भयभीत झालेले आहेत, ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून हात जोडून तुझी प्रार्थना करतात। ती अशी की हे देवा, आम्ही अज्ञानरूपी समुद्रात पडलो आहोत व महाराज विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाट्यात सापडलो आहोत। असे जे आम्ही त्या आमची मुक्तता तुझ्या वाचून कोण करील। देवा, आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत असे ते म्हणतात। आणि महर्षी अथवा सिद्ध, कृतार्थ पुरुष अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे तुला कल्याण असो असे म्हणतात आणि स्तुती करतात। 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, साध्य, विश्वदेव, अश्विनी कुमार, वायू, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पाहत आहेत। हे 11 रुद्र व 12 आदित्य यांचे समुदाय, 8 वसु व साध्य नावाचे 12 देव, हे सर्व 2 अश्विनी कुमार, वैभवयुक्त विश्वदेव आणि वायुदेवता देखील। हे महाराज ऐका, अग्नी आणि गंधर्व, पलीकडे असलेले यक्षांचे व राक्षसांचे सर्व समुदाय, महाराज इंद्र ज्यामध्ये श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदी, हे सर्व आपापल्या लोकात उत्कंठेने आपली दिव्य मूर्ती पाहत आहेत। हे पहा, मग पाहत पाहत प्रत्येक क्षणात मनामध्ये चकित होऊन हे देवा, ते तुला आपल्या मुकुटाने ओवाळत आहेत। त्या जय जय अशा घोषांच्या मंजूळ शब्दाने ते सर्व स्वर्गामध्ये गजर करतात व आपले दोन्ही हात चांगले जोडून मस्तकावर ठेवतात, नमस्कार करतात। त्या नम्रता रूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये अष्टसात्विक भावरूपी वसंत ऋतू अनुकूल झाला म्हणून त्यांच्या करसंपुट रूपी पालवीला तू फल प्राप्त झाला आहेस। हे महाबाहो, अनंत मुखे व नेत्र असलेले अनंत बाहू, मांड्या व पाय असलेले अनंत उदरे असलेले अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून तसाच मी देखील व्याकुळ झालो आहे। महाराज, यांनी देवांनी वगैरे जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला प्राप्त झाला। हे लोकाला व्यापणारे रूप पाहून देवांनाही दचक वाटतो। वाटेल तिकडून यास रूपास पाहिले असता हा समोर असा वाटतो। याप्रमाणे आपले एकच स्वरूप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला मुखे, अनेक नेत्र व शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत। या विश्वरूपास अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटे आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत व प्रत्येक मुखाच्या ठिकाणी शोभाचा मस्तपणा आहे। अथवा महाप्रलयाच्या शेवटी जोर बांधलेल्या यमाने जशा काही जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या आगट्याच पेटवल्या आहेत, अथवा संहार करणाऱ्या श्री शंकराचा तोफखाना किंवा प्रलयकाळच्या भैरव देवांचे समुदाय उत्पन्न व्हावेत, अगर भूतांच्या प्राण्यांच्या नाशासाठी युगांत शक्तीची पात्र पुढे सरसावले आहेत, त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड तोंडे मावत नाहीत आणि दरीमध्ये जसे सिंह तसे तुझ्या मुखात दात उग्र दिसत आहेत। प्रलयकाळच्या गडद रात्रीत नाश करणारी पिशाचे जशी उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रलयकाळच्या नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेल्या आहेत असे दिसते। हे असो, काळाने जसे काय युद्धास आमंत्रण करावे अथवा सर्वांच्या संहारकाली जसे मरण माजून राहते, त्याप्रमाणे तुझ्या मुखात अत्यंत
भयानकपणा आहे। त्या बिचाऱ्या त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या यमुनेच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिले असे दिसले। तू जो महामृत्यूरूप समुद्र, त्यात ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खात आहे। तुला या लोकांचे काय वाटते? तू माझ्या या ध्यानाचे सुख भोग म्हणजे झाले। अहो श्रीकृष्णा, असे जरी आपण आता एकाएकी रागावून बोललात तरी, पण महाराज, माझ्याच जीवास भीतीने कंप सुटला आहे असे मी एकदम म्हणावे तरी कसे? म्हणून जगाचे साधारण दुःख उगीच आडपडद्यासारखे खरोखर मध्ये केले आहे। तर मंडळी, पुढील 8व्या भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका। धन्यवाद।